वेलकम गाईज, वेलकम टू डॅगआउट स्पेल्स. येस, वेलकम. परत एकदा हे मी इथं बसलेलो आहे येस. तुमच्यासमोर प्रस्तुत करायला. आणि अक्षा, आजचा अजेंडा काय आहे आपला? आजचा अजेंडा आहे आय पी एल ऑप्शन बद्दल बोलणार आहे आम्ही परत. दुसरा एपिसोड घेऊन आलोय आम्ही आय पी एलचा. आज कुठल्या टीम्स आहेत केऊर? हम्म. चल, पहिला मी बोलतो. सगळ्यात जास्त त्यांच्याकडे पैसे आहेत. अमीरों की बात सबसे पहले होती है, दॅट इज KKR. येस. के के आरचा विषय काढलाच आहे, तर पहिला स्क्वॉड बघूया आपण. हम्म. ओपनर आपला. ओपनर तर आहेत, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे. ओपनर तर सॉर्ट आहेत ते. हम्म, 12 प्लेयर्स त्यांनी ठेवलेले आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच्या आईला आंध्र रसलला सोडला ना. एवढ्या वर्षांची कमिटमेंट गेली खड्ड्यात, गेली गाडवाच्या. बघ, के के आरचा स्क्वॉड बघून नेहमीसारखीच रिएक्शन येते सगळ्यांची की हम्म. बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे नेहमीप्रमाणे. करेक्ट. तुमच्याकडे सुनील नारायण आहे, तुमच्याकडे वरुण चक्रवर्ती आहे, तुमच्याकडे हर्षित राणा आहे, आणि कोण आहे हर्षित राणा, तुमच्याकडे? वैभव अरोरा. तर यार, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती हे किती हम्म. वर्ष झाली KKR मध्ये खेळतायत यार. येस. म्हणजे तयार आहे ती बॉलिंग युनिट एकदम. आणि एवढे स्पिनर्स काय आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये. दे बिल्ड द टीम अकॉर्डिंग टू द कंडिशन्स ऑफ द ग्राउंड. येस. बुमराह एडन मध्ये तेच एडन. बघायला मिळते यार, की लगेच येत नाही ड्यू. स्पिन भरपूर होती बॉल येस. एकदम. तर काय वाटतंय प्लस आता, कशी असेल बॅटिंग? तुला असं मला काय वाटतंय? बॅटिंग ऑर्डर मला असं वाटतंय की पहिला तर आहेत आपले सुनील नारायण सर, आणि हम्म. ओपनर्सला ओपनिंगचं आपण बोललो ऑलरेडी. हम्म. रिंकू सिंग आय गेस 5व्या नंबरला येईल ना. नाही नाही, मला नाही वाटत रिंकूला. जर असे काही टफ कंडिशन असतील तर रिंकू येईल 5व्याला. पण मला असं वाटतं एक खरी कंडिशन 6व्या नंबरलाच असेल त्याची. सो व्हॉट आय थिंक इज की यार, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे ओपन, नो डाऊट इन दॅट. वन डाऊन अंगक्रिश रघुवंशी. ठीक आहे. 4 आणि 5 नंबरला KKR ला कोणतरी हवंय असं मला वाटतंय. कारण आता त्यांच्याकडे रोमन पावल, मनीष पांडे आहेत हम्म. स्क्वॉड मध्ये. पण ते तरी पण कोणासाठी ओव्हरसीज कडे जातील, कारण अजूनही 6 स्लॉट्स आहेत KKR कडे फिल करायला ओव्हरसीज. येस. तर डेफिनेटली मला ते वाटते एक ओव्हरसीज. मला वाटते एक विकेट किपर बॅटरकडे जातील ते, आणि अजून एक स्पिनर हा घ्यायचा यार, ट्राय करतील. त्याची तर लई गरज आहे KKR ला. विकेट किपर बॅट्समन काय कोण येतोय डोक्यात? जर फक्त विकेट किपर बॅट्समन जर बोलायचं असेल ना, मला असं वाटतं KKR उनके नैना गड़ाएंगे जेमी स्मिथ किंवा जॉस इंग्लिश. हे तर तू जॉस इंग्लिश तर मागच्या वेळेस पण बोललेलास रे. किती वेळा झाला सगळ्या टीममध्ये घुसडशील. मग काय, सगळ्या टीम घेऊ शकत नाहीत का त्याला? भांडू शकत नाहीत त्यासाठी? भांडू तर काय शकतात. बोलू नये का? बघ, त्यांच्याकडे पैसा बी आहे. बाय द वे, के के आरकडे त्यामध्ये 64.3 करोर्स आहेत. मग तर ते नक्कीच ट्राय करतील त्यासाठी. कारण त्यांना एक हे हवा बघ, आहे विस्फोटक विकेट कीपर बॅट्समन. फिल ह्या सॉल्ट नंतर भडव्यांनी त्यांना ह्या मिळालेलं नाही. भडव्यांनी क्विंटन डिकॉकला सोडलं. क्विंटन डिकॉकला. हा. ए, बाय द वे, आत्ता त्याला चर्चेत असलेला विषय, आंद्रे रसल, what do you want to say? आंद्रे रसल में KKR में गो फॉर हिम अगेन, असं असू शकतं. अबे रिटायर झाला ठीक ना. आहे. हा, सॉरी, रिटायर झाला, विसरलो होतो. परत जाऊ. तो पॉवर पॉवर कोच रिटायर म्हणून झालं आला रसल, बघा, कोच हे म्हणून झालं. लागला आता तिथं, कोच म्हणून आहे आता केकेआरचं. KKRला कोच म्हणून आलाय. पण पॉवर कोच का KKR काहीतरी आपले अशी पोझिशन पुराणे. आहे बा, काहीतरी आय डोंट नो, काहीतरी अशी पोझिशन आहे त्यामध्ये आहे तो. तो तो काय म्हटला माहिती आहे का स्टेटमेंट त्याचं? मी स्वतःला दुसऱ्या तो कुठल्या काय करणार आहे? टीमच्या जर्सीमध्ये स्वतःला इमॅजिन नाही करू शकलो, म्हणून मी आय पी एलमधनं रिटायरमेंट हम्म, घेतोय. आणि के के आरकडनंच त्यानं कोचिंग, के के आरलाच कोचिंग देऊन त्यानं तिथलं करिअर सुरू ठेवलं आय पी एलमधलं. पॉवर कोच म्हणजे तो काय करणार आहे? तो तांदळी पोते असतात की नाही, अं, तो दोरीनं वर बांधणार आहे आणि बॅट्समनला म्हणणार आहे ठोका. अं,
तर ठोकर बसा, ती ट्रेनिंग देणार पॉवर कोच. खरं आंद्रे रसल आणि त्यांचा फेस होता के के आरचा, बरीच वर्ष होता त्यांच्याकडं. फेस तरी दोघं होतीच रे बरीच वर्ष. सुनील नारायण, आंध्रे रसलला केकेआरचे फेस होतेच, अजूनही आहेत. त्यामुळे आंध्रे रसल जसा मुंबईचा कायरन पोलार्ड होता ना, तो पण हां. शेवटी रिटायरमेंट नंतर मुंबईचा हेड कोचच झाला. अजूनही तो आय एस IL T20 आहे ना, त्यामध्ये आता MIच्या ह्याला कॅप्टन झालाय तो होय काय? कायरन पोलार्ड. ठीक आहे, तर कायरन पोलार्ड तर एमआयचा फेस आहे, आता तशी तू ही दोघं ना पोलार्डचा केकेआरचे फेस आहेत. विषय काढलाच आहेस, तर सांगा तुमची हा, अंबानीची पोरं काय करतायत आता. त्याच्यावर तर येऊयाच आपण, त्याच्यावर आपण येऊयाच. पण केकेआर बद्दल पहिला एक विषय आपण फिनिश करून टाकूया. मला असं वाटतं यार, जसं तू बोललास की विकेट किपर बॅट्समनची त्यांना गरज आहे, माझ्या 2 विकेट किपर बॅट्समनकडे तर ते नक्कीच जातील, एक इंडियन एक हम्म. ओव्हरसीज. अजून स्पिनर्स मला वाटते केकेआर अजूनही टेम्प्ट करेल कोणाला तरी घ्यायला, आणि मे बी दॅट गाय रवी बिश्नोई. व्हॉट यू यस. से? रवी लखनौनी बिश्नोई झक असू शकतो. मारले, लखनौनी झक मारले त्यांना सोडून. करेक्ट. के के आर मे बी आणि घेईल पण. मे बी वनिंदू हसरंगा असू शकतो, ऑलराऊंडर स्पिनर त्यांना हवा असेल तर. येस. तर ही झाली केकेआरची गोष्ट. 4 आणि 5 नंबरला केकेआरला एक स्ट्रॉंग हवाय कोणतरी. बाकी तशी पण टीम वाचायला गेली ना, तरी पण अजून मला स्ट्रॉंग मस्त आहे, वाटते. छान आहे. तेच रमनदीप सिंग सारखा स्टार ऑलराऊंडर आहे त्यांच्याकडे, तो ऍथलेटिक आहे, फ्लेक्झिबल आहे, फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहे. अजून काय हवंय? येस. मस्त. तर केकेआर ह्या वेळेला ना IPL गाजवू शकते, एवढ्या मोठ्या आहेत त्यांच्या ह्याच्यावर. बरं, असं पण होऊ शकतं केकेआर व्यंकटेश अय्यरकडे परत जाईल, की काय? यार मागच्या काय वेळेला पण तुला होऊ लई शकतं, पैसे काय दिले, सांगता येत नाही. प्रेमाच्या ओघात तुला लई पैसे दिले, एवढं आम्हाला काय परवडत नाही बाबा, ये तू परत ये, पण 10-12 करोड मध्ये ये, असं करत. हम्म. कुछ भी हो सकता है. हम्म. येस. तू काय बोलला रे? आणि अब क्या अंबानीची है, टीम, अंबानीची टीम काय करते. अक्षय, म्हणजे अंबानीची टीम असून सुद्धा एवढे कमी पैसे आहेत, पण मला त्याचं आश्चर्य नाही. का हम्म. सांग? ठीक आहे, हे स्क्वॉड गेला तुमच्याकडं तुमच्याकडं 2 करोड आहेत फक्त, 2-3 करोड आहेत. 2 करोड 75 लाख. अरे काय रे, पण तुमची टीम पण आहे आम्ही सोडत, तरी आहे ती टीमच हे बघ, चांगली. आम्ही आहे ती आनंदी. टीमच आता तू चांगली. विचार कर, ऐक पहिला, तू विचार कर. ठीक आहे, हां. काय गरज काय आम्हाला अजून घ्यायची. ऐक ना, रायन हां. रिकल्टन, रोहित शर्मा ओपन. हां. ठीक आहे, 1 डाऊन हां. सूर्यकुमार, हां. 2 डाऊन तिलक वर्मा, हां. 3 डाऊन हार्दिक पांड्या, 6 नंबरला हा येणार एक तर हा शर्फेन रुदरफोर्ड खेळणार, नाही तर विल जॅक्स खेळणार. बस क्या रुलाएगा क्या अभी. ठीक आहे, सात ठीक है. नंबरला 7 नंबरला एक हाय आपल्या आमच्याकडं, कॉर्बिन बॉश खेळू शकतो, किंवा या जागी अजून एक प्लेअर आहे बघ, हे तो एक 7 नंबरला खेळू शकतो. मला वाटतंय तुम्ही सगळे हे घेऊन बघ, बसलाय, सगळ्यांनी ऐक रिटेन ना, केलंय ऐक ना, तुम्ही. ऐक ना, ही रिटेनची लिस्ट आहे ऐक ना माझ्याकडे यार, भाई. अरे ऐक हां. ना यार, अरे ऐक तर पहिला. बोल बोल बोल. बॉलिंग मध्ये बघ, बुमराह, दीपक चहर, बुमराह, दीपक चहर, आता कोणाला घेतलाय रे? शार्दुल ठाकूर, अजून ट्रेंट बोल्ट, अजून म्हणजे गरज काय आहे यार? सगळे रिटेड प्लेयर्स खेळणार आहेत स्क्वॉड मध्ये. म्हणून मुंबई इंडियन्स तुमचं वाले असे असतील, परचेसचं त्याच्या बजेट कमी ह्याला ठेवलंय. पोरा. म्हणून तुमचं परचेसचं बजेट मुंबई कमी आहे, इंडियन्स वाले कारण हे तुम्ही असतील यार, सगळे अरे रिटेन केलंय. पोराटोरांच्या काय कोणतरी म्हणजे विचारेल काय अंबानी तुमची, साहेब असं, म्हणजे काय तुमची अंबानी साहेब इकडे ऑन कुठं फिरायला पेपर आलाय? ऑन पेपर टीम तर तुमची गन वाटायला लागली एकदम. पण लेट्स सी की तुम्ही परफॉर्म कधी कसं करताय, कारण की तुमची गन टीम तर मागचे आहे बरेच वर्ष, पण रिझल्ट्स तर नाही येत आहेत. नंतर नंतर हाकतेच तुमची टीम. का हाकते काय हम्म, माहिती. हम्म, हम्म. ऐसा बरोबर. क्यों हो रहा है, म्हणजेच काय एवढे एक खास गोष्ट नाही मला वाटत. सांग, हम्म. अक्षय, हां. आता रिसेंटली इंडिया साऊथ आफ्रिका T20 मॅच झाली की नाही, यस. ब्रेव्हिस खेळला की आमचा. त्याच्यामध्ये किती त्याच्यामध्ये किती प्लेयर्स असे होते जे मुंबई इंडियन्सचे स्काउटचे होते?
हे बघ, नाही सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना. नाही लाजू नको, सांग सांग. तिलक वर्मा. तिलक वर्मा. हम्म. हे बघ, मला ना बोल त्यात बोल, अजून पडायचं बोल, नाहीये, नाही मला नाहीच सांगायचंय. अजून शार्दुल बोल. ठाकूर. तिलक वर्मा, हार्दिक पांड्या. शार्दुल ठाकूर नाही, सॉरी. शार्दुल ठाकूर कुठनं म्हटलो मी? तिलक वर्मा, हार्दिक पांड्या झाले. हम्म. अजून जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार. सूर्यकुमार यादव, हे झाले. आता साऊथ आफ्रिकेकडे जा. डेवॉल्ट ब्रेव्हिस, क्रिस्टन स्टब्स. अजून कोण आहे? मार्को यान्सन. अरे, मार्को यान्सन बद्दल मला सांगायचं होतं. त्याचे बॉल, तो हा एकतर हाईटला खूप जास्त आहे, ठीक आहे. हा. त्याचे बॉल एवढ्या उंचीवरनं पडतात ना, की हम्म बॅट्समनला त्रास देणार आहेत त्याचे बॉल. असं हम्म मला हम्म म्हणजे इतकी, म्हणजे आपण आता बघतोय जाता आहे ओडीआय टेस्टमध्ये हम्म की किती त्रास हम्म. देत आहेत त्याचे बॉल्स. सो मे बी आय पी एलमध्ये पण ती झलक दिसेल. यार, तुमची टीम मला तगडी वाटायला. खरं बिईंग द सी एस के फॅन मला तुमचं कौतुक करू वाटेना झालंय. असे असतात सीएसके पण फॅन्स, त्यांना कौतुक मित्रांनो, करून नाही आवडत कोण. मी सी एस केचा टॉक्सिक फॅन नाही आहे. मी सी एस केचा फॅन असलो, सपोर्ट करत असलो, तरी पण मी म्हणतोय हो, मुंबईची टीम चांगली तो आहे. सीएसकेचा टॉक्सिक फॅन नाही आहे, तो धोनीचा टॉक्सिक फॅन आहे. हां, पण हा तसं बोल. ऑनेस्टली हा, ऑनेस्टली सी एस केची हे टीम बघ आत्ता रक्षा. मुंबईच्या टीमपेक्षा बेटर अजिबात नाही आहे ऑन पेपर, आत्ता रिसेंट सिच्युएशनमध्ये. आय मे पी बी असं एलमध्ये. होऊ शकतं की केकेआर विकेट कीपर बॅट्समन जर हवाय, दे माइट गो फॉर जॉनी बेअर्स्टो ॲज वेल. ते आत्ता मुंबईकडे काहीतरी ते लास्ट टाइम होता, त्यानं कमाल केली होती. मुंबईच्या आता रील आलेली की ते अच्छा, जॉनी भाटवडेकर. अं, बेअर्स्टोला भाटवडेकर नाव ठेवलं होतं. अं, तो विषय काही वेगळ्याच पण तो लेवलला तसा झाला आहे. बूम. तो खेळला पण त्याच क्वालिटीचा होता त्यावेळेला. पण तर काय. मुंबईचा या वेल सेटल स्क्वॉड आहे. मुंबईला जास्त मेहनत करायची गरज नाही. 5 स्लॉट यांच्याकडे उरलेत, 2.75 करोड उरलेत. तर मुंबईला जास्त मेहनत करण्याची गरज तर मला असं वाटत नाहीये. मे बी दे विल गो फॉर अ स्पिनर लाईक विघ्नेश पुथुर अगेन, असं मला वाटतंय. बाकी हम्म, व्हेरी वेल सेटल स्क्वॉड. एक आता असं बघितलं ना, अनकॅप प्लेयर्स मध्ये एक राज अंगद बावा म्हणून पण एक आहे आता हम्म, मुंबईकडं. हम्म. तो पण मस्त ऑलराऊंडर आहे. अंडर 19 मध्ये खूप मस्त खेळला इंडियाकडनं. बर. फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहे. मे बी मुंबईला त्याच्या बरोबर काही करायचं असेल एक्सपेरिमेंट, तर ते आपल्याला बघायला मिळू शकतं या IPL मध्ये. ओके. बाकी स्पिनर्स तर हुडकते मुंबई, असं मला वाटतं. कारण असे हम्म, भरपूर टीम्स आहेत IPL मध्ये, त्यांना स्पिनर्स हवेत. हम्म. सो लेट्स सी काय होतंय. हम्म. ओके, चलो. या मे बी एक नाव माझ्या डोक्यात आहे, जो MI कॅप्टन कडनं खेळतो. जॉर्ज लिंडा म्हणून त्याचं नाव आहे, साऊथ आफ्रिकेचा आहे. पण स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर आहे. अरे हा यार, स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर वर मला आठवलं, मुंबईकडनं मिचेल सँटनर्स होते. स्टार तो पण. स्पिन बॉल, जो पहिला बघा, कोणाकडे तरी खेळत तुम्ही होता. आमचा तुम्ही आमचा दीपक चहर घेतला, पण ठीक आहे. हम्म. त्याने धोनीच्या वाकड्यात गेला रे तू. टीम मधलंच काढ. तुम्ही ज्याला सोडला त्याला आम्ही असं एकदम गले लगा के घेतला. काय म्हणतो माहिती आहे का दीपक चहरचे स्टेटमेंट बघ. मला म्हणे डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग देत नव्हते, म्हणून माझं पटलं नाही म्हणे त्या गोष्टीवर. तुला अरे सांगतोय, एकदम एवढा बोलला. एक्सपिरियन्स्ड, मला सांग, एवढा एक्सपिरियन्स्ड कॅप्टन जर तुला डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग देत नाही आहे, काहीतरी रिझन असेल. तुला जे ओव्हर्स दिलेत ते नीट खेळ कोण ना. आहे एक्सपिरियन्स उगीच कॅप्टन? धोनी जर देत नाही आहे त्याला डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करायला. धोनी आहे कॅप्टन गेले 3 वर्ष. अरे, जेव्हा होता तेव्हापासूनची बोंब आहे त्याची, हे सांगालोय तुला मी. खेळत होता ना त्यानंतर 2 वर्ष. असू दे की मग. खरं हे बघ, ऋतुराज जरी कॅप्टन असला ना, तरी काही निर्णय अजून धोनीच्या हातात असणारच आहेत, एवढं लक्षात ठेव. असू दे रे, पण तुमच्या ऋतुराज सीएसके ने शिकायच्या ट्राय ह्याच्यात. केलं. सीएसके ने ट्राय केलं दीपक चेहरला घ्यायला, पण त्याची बीड हारल्यावर त्या स्टीफन फ्लेमिंगचा चेहरा बघण्यासारखा होता. एवढा निराश झाला होता तो. अगं काय झालं रे, माझं पोरगं गेलं रे.
असं करत एकदम. त्याचा चेहरा असा झाला होता मेगा नाही, ऑप्शन दीपक मध्ये. चेर पण इकॉनॉमी खूप द्यालता रे मध्यंतरी. मला पण असं झालं आता तर काय बोललास ना चांगला बॉलर आहे म्हणून. चांगला बॉलर आहे रे, पण इकॉनॉमी द्यालता खूप मध्ये. बघ की. पण त्याच्यावर मला आठवलं यार, जर समजा दीपक चेहर नाहीच खेळला आणि त्या जागी खेळला शार्दुल ठाकूर. शार्दुल ठाकूरचा आत्ताचा फॉर्म बघितलाय का सय्यद खतरनाक. मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये? काहीतरी कारण आहे म्हणून मुंबई इंडियन्सने त्याला ट्रेड केलाय. ट्रेड पण कोणाविरुद्ध? अर्जुन तेंडुलकर. तुम्ही काय केला त्या पोराचं रे? काहीच नाही केला. बाहेरनं स्काउट करून करून आणताय प्लेअर भारी भारी. हे हाय ते तुम्हाला काय अं, तुम्ही केला नाही. त्याला चान्स चान्स दिला तुम्ही, पण तो काय परफॉर्म नाही केला का काय झालं काय माहित. तो दिसलाच नाही मला एवढं. अरे स्टार बनवला स्टार. ट्रेड झाला बघतो ट्रेड. ट्रेड पण कोण करत नव्हतं त्याला. ट्रेड करायला लायकीचा बनवलं त्याला. बघ ते बघ. ही काय अचिव्हमेंट आहे मला कळतच नाही याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं. ट्रेड करायचं लायकीचं बोलवलं. अच्छा मेंटल आहे ती. चलो ठीक आहे, बघूया कसं होतंय. येस. चलो गाईज, बाकी पुढच्या IPL ऑप्शनच्या व्हिडिओसाठी कुठले घ्यायचे 2 टीम पुढचे? का सरप्राईज ठेवूया जरा? सरप्राईज ठेवतो. आत्ताच कशाला सगळं सांगायचं? आम्हाला पण माहित नाही ना त्यामुळे. सरप्राईज फक्त हे सांगायची काही गरजच नव्हती. मी विषय कट केलता. ठीक आहे चालेल. पण येतोय उद्या. उद्या अजून 2 टीम जर आम्ही येतोय. येस. सगळ्यांचा अनालिसिस आम्ही ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे चालेल चालेल. ओके गाईज, प्लीज स्टे ट्यून्ड ऑन डगआउट स्पेल्स. सायनिंग ऑफ.